पुस्तक जन्मोजन्मींचे बोध आणि मेमरी हिलिंग. लेखक सरश्री. पुस्तक वाचन सविता जेरे. कॉपीराईट तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन. शरीररूपी चादर जशीच्या तशी परत करण्याचा अखिल मानवजातीला ज्यांनी संदेश दिला त्या संत कबीर यांना प्रस्तुत पुस्तक समर्पित. प्रस्तावना. मनुष्य जखमांमुळे मलिन का होतो? जाणून घ्या, निर्मळ बना. क्षणभर कल्पना करा, थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही एखाद्या परिचित व्यक्तीकडून शाल घेता. मग दिवसभर ती शाल वापरून आणि रात्रीही तीच शाल लपेटून झोपता. आता रात्री देखील तीच शाल अंगावर ओढून घेतल्याने ती खूपच सुरकुतलेली असते. त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडतो, आता ही शाल परत कशी करणार बरं? म्हणून तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी ती धुवून इस्त्री करून ठेवता. संध्याकाळी त्या शालीचा मालक शाल घ्यायला येणार असतो, पण काही अपरिहार्य कारणास्तव तो येत नाही. त्यामुळे त्या रात्री सुद्धा तुम्ही ती शाल पांघरता आणि सकाळी पुन्हा धुवून इस्त्री करून ठेवता. आज तरी तो परिचित शाल घ्यायला नक्कीच येईल याची तुम्ही वाट बघत बसता. पण तो आजही येत नाही. मग तुम्ही विचार करता, चला आणखी एक दिवस मिळाला शाल पांघरायला. बस, आपल्या आयुष्याचा प्रवासही अगदी असाच सुरू आहे. आपलं आयुष्यही असंच पुढे पुढे जात आहे. कुणीतरी न्यायला येईपर्यंत शरीररूपी शाल पांघरून मार्गक्रमण करत राहायचं आहे. त्याचबरोबर जीवनरूपी शाल धुवून शुद्ध निर्मळही करायची आहे, जेणेकरून आपल्याला ती जशी मिळाली होती तशीच परत करता यावी. झिनी झिनी बिनी चदरिया दास कबीर जतन करी ओढी जो की तो धर दिनी चदरिया. ईश्वराने खरं तर आनंदासाठी अत्यंत काळजीपूर्वक ही पंचकोशयुक्त शरीररूपी निर्मळ चादर विणली आहे, ज्यात सुबक नक्षीकाम रेखाटलं आहे. आनंदात केल्या गेलेल्या या निर्मितीत सुरुवातीला शुद्धता होती. मग याच शुद्ध स्वरूपाशी जीवनातील कडूगोड अनुभव जोडले गेले. Sample complete. Ready to continue?